आता खऱ्या अर्थाने आपण एआयचा स्टडी करायला सुरुवात करतोय. पहिल्या चॅप्टरमध्ये सगळं आपण जस्ट बेस, हिस्ट्री, फाउंडेशन वगैरे, वगैरे असं काय-काय बघितलं. आणि आता पुढचा हा जो चॅप्टर आहे, ॲक्चुअल इंटेलिजंट एजंट म्हणजे एआयमध्ये जो काही इंटेलिजंटली काम करणार आहे, जो कोणी इंटेलिजंटली काम करणार आहे, तो काय काम करणार? तो कसं काम करणार? ह्या सगळ्या गोष्टी आपल्याला इथे हळू बघायच्या ओके. आता मुळात एजंटबद्दल समजून घेत असताना एजंट आणि त्याचं एन्व्हायर्नमेंट या दोनही गोष्टी तेवढ्याच महत्त्वाच्या असतात. कारण एआयचा एजंट आता समजा मी इथे बसलेली आहे. नुसतं मी काय काम करते किंवा मी कसं काम करते हे महत्त्वाचं नसतं. तुम्ही वर्गामध्ये वेगळ्या पद्धतीने बिहेव करत असता. तुम्ही घरामध्ये असताना लेक्चरला वेगळ्या पद्धतीने बिहेव करताय. बरोबर ना? म्हणजेच तुमचं एन्व्हायर्नमेंट पण काय असतं? कोणत्याही तुमच्या परफॉर्मन्ससाठी तेवढंच महत्त्वाचं असतं. तुम्ही वर्गात जशा पद्धतीने काय म्हणूया आपण तुमचं व्यक्तिमत्व असतं, तुम्ही जशा पद्धतीने कपडे घातलेले असता, ज्या ठिकाणी म्हणजे तुमचं लक्ष कुठे कॉन्सन्ट्रेट झालेलं असतं, ह्या सगळ्या गोष्टी वर्गामध्ये वेगळ्या असतात आणि आत्ता ह्या क्षणी तुम्ही तुमच्या घरी किंवा बाहेर कुठे घराच्या आसपास जिथे कुठे बसलेले असाल, तिथे तुमचं एन्व्हायर्नमेंट वेगळं आहे आणि त्या प्रत्येक एन्व्हायर्नमेंटनुसार तुमचा परफॉर्मन्स काय होतोय? चेंज होतोय. कारण आपण इंटेलिजंट आपण इंटेलिजंट ह्युमन बीइंग आहोत. म्हणून आपला हा परफॉर्मन्स एन्व्हायर्नमेंटनुसार चेंज होतो. तसं इंटेलिजंट एजंटला प्रत्येक एन्व्हायर्नमेंटमध्ये कसं वागायचं, ते एन्व्हायर्नमेंट कसं पर्सीव्ह करायचं, कसं समजून घ्यायचं, वेगवेगळ्या गोष्टी कशा सेन्स करायच्या आणि ज्या सेन्स केलेल्या गोष्टी आहेत त्याला रिटर्नमध्ये कसा रिप्लाय द्यायचा, ह्या सगळ्या गोष्टी आपल्याला शिकवायला लागतात. फॉर एक्झाम्पल आता टेस्लासारखी एखादी इंटेलिजंट असू शकते, ड्रायव्हरलेस कार असू शकते. सो ड्रायव्हरलेस कारला सुद्धा काय महत्त्वाचं आहे, की ज्या रस्त्यावरनं ती जातीये, त्या रस्त्यावर इतर गोष्टी कोणत्या आहेत, त्या रस्त्याची कंडिशन कशी आहे, ह्या सगळ्या गोष्टी म्हणजे हे त्याचं एन्व्हायर्नमेंट झालं. हे एन्व्हायर्नमेंट जेव्हा ते सॉफ्टवेअर ड्रायव्हरलेस कारचं सॉफ्टवेअर म्हणजे एआयचं सॉफ्टवेअर, एआयचा एजंट जेव्हा समजून घेईल, तेव्हा तो त्या एन्व्हायर्नमेंटमध्ये बिहेव करणार आहे, वेगवेगळे डिसिजन्स घेणार आहे. सो नुसताच एजंट महत्त्वाचा नसतो, तर त्या एजंटच्या बरोबरीने त्या एजंटचं असलेलं जे एन्व्हायर्नमेंट आहे, त्याचाही आपल्याला तेवढाच डीपमध्ये स्टडी करावा लागतो. कारण ह्युमन बीइंग आजूबाजूला बघून एन्व्हायर्नमेंट सेन्स करून घेऊ शकतात. आपल्याकडे ते सेन्सेस 5 ज्ञानेंद्रिय देवानेच दिलेली आहेत. निसर्गतः आपल्याला मिळालेली आहेत. पण एआयला मात्र आपल्याला ते आर्टिफिशियली ही सगळी सेन्सिंग सेन्सिंग अवयव जे काही आहेत किंवा काय म्हणूया आपण सेन्सर्स जे काही आहेत, ते आपल्याला त्याला प्रोव्हाईड करायचे की हे सेन्सर्स घे, या सेन्सर्सनी एन्व्हायर्नमेंट सेन्स कर. ओके. तर बघा आता एजंट अँड एन्व्हायर्नमेंट काय नातं आहे एजंट आणि एन्व्हायर्नमेंटमध्ये? An agent is anything that can be viewed as perceiving its environment through sensors and acting upon that environment through actuators. आता इथे आपण ह्युमन बीइंग कशा पद्धतीने एखादी गोष्ट सेन्स करतो. तर समजा मला इथे समोर काय आता समजा माझा इथे मोबाईल आहे आणि तो मोबाईल आता मला उचलायचा आहे. हे एक्झाम्पल मला वाटतं गेल्या वेळी आपलं बघून झालेलं आहे. पण तरी एजंट आणि एन्व्हायर्नमेंट ह्याच्यामध्ये मी तुम्हाला ते एक्झाम्पल परत देते कारण सिंपल एक्झाम्पल आहे. सो आता मी एन्व्हायर्नमेंटमध्ये कोणत्या बसलेली आहे? तर मी एका खोलीमध्ये बसलेली आहे. फॅन चालू आहे. इथे आजूबाजूला काही वस्तू पडलेल्या आहेत आणि त्या वस्तूंमधली वन ऑफ द थिंग काय आहे? तर माझा मोबाईल आहे. आता मी कोण आहे? मी एजंट आहे. मी ह्युमन बीइंग आहे, पण मी एजंट आहे असं गृहीत धरा. आता ह्या एजंटला काय करायचंय? काम काय करायचंय? तर हे एन्व्हायर्नमेंट पर्सीव्ह करायचंय. बसल्या जागी आपण असं इकडे-तिकडे बघतो ना, हा काय आहे? इकडे काय आहे? तिकडे काय आहे? हे बघतोय म्हणजे काय करतोय? आपण आपल्या डोळ्यांचा वापर करतोय. डोळे काय आहेत? डोळे म्हणजे एक आपलं ज्ञानेंद्रिय आहे. बरोबर? सेन्सरी ऑर्गन आहे आपला डोळा हा. तर ह्या डोळ्यांनी मी सेन्स केलं, की आजूबाजूला कोणकोणत्या वस्तू आहेत. आता इथे मला बऱ्याच वस्तू दिसतायत पडलेल्या. काय आहे? तर इथे एक माऊस आहे, एक पेनं आहेत वेगवेगळ्या प्रकारची. त्यानंतर माझा मोबाईल आहे, बाजूला पाण्याची बाटली आहे. आता माझ्या डोक्यामध्ये म्हणजे माझ्या सॉफ्टवेअरमध्ये अशा प्रकारचा विचार तयार झाला
अशा प्रकारचं ऑर्डर दिली गेली, की हा मोबाईल आहे तो लिफ्ट कर, मोबाईल उचल. आता माझ्या डोळ्यामुळे म्हणजे माझ्या सेन्सरी ऑर्गनमुळे मी फक्त सेन्स करू शकते. मी डोळ्याने मोबाईल उचलू नाही शकत. म्हणजे डोळा हा माझं काय काम करतोय? फक्त सेन्सिंगचं काम करतोय. ओके. तर डोळ्याने माझ्या सेन्सिंगचं काम केलं. आता मोबाईल उचलण्याचं काम कोण करणार आहे? कोण करणार? माझा हात करणार आहे. म्हणजे डोळ्याने मोबाईल कुठे आहे ते सेन्स केलं. माझ्यापासून मोबाईलचं अंतर किती आहे तो विचार केला. त्या त्या डोळ्यांनी जी काही इमेज मेंदूमध्ये पाठवली होती, त्या इमेजचा वापर करून, त्या इमेजचं प्रोसेसिंग करून काय केलं गेलं, तर माझ्यापासून माझ्या मोबाईलचं अंतर किती आहे, हे सेन्स केलं गेलं किंवा हे कॅल्क्युलेट केलं गेलं. ते कॅल्क्युलेट केल्यानंतर मी विचार केला माझ्या सॉफ्टवेअरचा यूज करून, माझा म्हणजे सॉफ्टवेअरचा म्हणजे माझ्या ब्रेनचा उपयोग करून, की माझा हा जो हात आहे, उजवा हात आहे, तो त्या मोबाईलपर्यंत पोहोचू शकेल की नाही. अंतराचा अंदाज काढल्यामुळे अंतर मोजलं कोणी? डोळ्यांनी मोजलं. पण अंतराचा अंदाज काढल्यामुळे माझ्या मेंदूने माझ्या हाताला ऑर्डर अशी दिली, की असा फोल्ड हो किंवा असा उघड आणि त्या मोबाईलला टच कर. मग तीच ऑर्डर माझ्या बोटांना दिली गेली, की ती बोटं अशी वाकव आणि तो जो मोबाईल आहे तो पकड. पुढची ऑर्डर दिली गेली, की तो उचल आणि मग तुझा हात म्हणजे माझा हात जो आहे तो फोल्ड करण्याची त्याला आज्ञा दिली गेली आणि मग तो मोबाईल मी माझ्या जवळ घेऊ शकले. बरोबर? आता ह्याच्यामध्ये समोर दिलेली डायग्रामकडे मुद्दाम बघा. एक डायग्राम आहे. इथे एजंट एक दाखवलेला आहे. हा एजंट काय करतो? तर त्याच्याकडे सेन्सर्स असतात. त्या एजंटने त्या सेन्सरचा वापर करून एन्व्हायर्नमेंटमध्ये आता माझं एन्व्हायर्नमेंट आहे माझी खोली. म्हणून त्या एन्व्हायर्नमेंटमध्ये मी काय केलं? पर्सीव्ह केलं. काय पर्सीव्ह केलं? की माझा मोबाईल कुठे आहे? आणि ते पर्सीव्ह केल्यानंतर मला काहीतरी परसेप्ट्स मिळाले. मी ते इनपुट करून घेतले. एजंटने ते स्वतःकडे इनपुट करून घेतले. सेन्सरने काहीतरी त्याला सेन्स करून दिलं. एन्व्हायर्नमेंटमधनं त्याने काहीतरी पर्सीव्ह केलं आणि ह्या दोन्हीचा वापर करून माझा मोबाईल माझ्यापासून किती अंतरावर आहे, कुठे आहे, कोणत्या वस्तूवरती ठेवलेला आहे, तो मी उचलू शकते की नाही, ह्या सगळ्या गोष्टी माझ्याकडे सॉफ्टवेअरमध्ये कॅल्क्युलेट केल्या गेल्या, माझ्या ब्रेनमध्ये कॅल्क्युलेट केल्या गेल्या आणि आता जे काही इफेक्टर्स आहेत, माझे जे काही ॲक्च्युएटर्स आहेत, म्हणजे माझा हात. त्या हाताचा, त्या ॲक्च्युएटरला मी तशा सूचना दिल्या आणि त्याला सांगितलं ॲक्शन कर. इफेक्टरला सांगितलं, ॲक्च्युएटरला सांगितलं ॲक्शन कर. म्हणजे ॲक्शन कोण करतं? तर ॲक्च्युएटर किंवा इफेक्टर्स करतात. डोळ्यांनी बघितलं होतं, की मोबाईल उचलायचा आहे. पण त्यांनी फक्त सेन्स केलं होतं आणि मोबाईल उचलण्याचं काम कोणी केलं? माझ्या ॲक्च्युएटर्सनी, माझ्या इफेक्टर्सनी म्हणजे माझ्या हाताने. बरोबर? मग आता ह्या डायग्रामकडे परत एकदा बघाल, तर तुमच्या लक्षात येईल, की इफेक्टरचा वापर करून मी ती ॲक्शन केली आणि मग ही जी ॲक्शन आहे, तो एरो परत एन्व्हायर्नमेंटकडे पॉइंट आउट करतोय. का करत असेल रे? एन्व्हायर्नमेंटकडे परत का पॉइंट आउट करत असेल? कोण सांगू शकेल का पटकन? वेळ न घालवता सांगायचं हां. ॲक्शनचा जो पॉइंट आहे म्हणजे एरो आहे, तो एन्व्हायर्नमेंटकडे पॉइंट करतोय. असं का करत असेल? आजूबाजूची परिस्थिती. परिस्थिती नाही म्हणता येणार. काय करता येईल आपल्याला? तर इफेक्टर्सनी म्हणजे माझ्या हातांनी ती जी वस्तू उचलली, त्याच्यामुळे काय झालं, तर त्या एन्व्हायर्नमेंटमध्ये म्हणजे माझ्या ॲक्शनमुळे एन्व्हायर्नमेंटमध्ये जे काही चेंजेस झाले, ते एन्व्हायर्नमेंटवरती इफेक्ट झाला ना त्याचा. म्हणून ते ॲक्शन्सचा जो एरो आहे, तो एन्व्हायर्नमेंटकडे दिला गेलेला आहे. म्हणजे आता मोहनीश तू उत्तर दिलंस ना रे आत्ता? आवाज मला तुझा वाटला तो. बरं ठीक आहे. तर ॲक्शन्समुळे त्या मध्ये जो काही इफेक्ट झाला, जे काही चेंजेस झाले किंवा त्याने जे काही उत्तर आजूबाजूची परिस्थिती, त्या परिस्थितीमध्ये जे काही चेंजेस झाले, ते एन्व्हायर्नमेंटमध्ये झाले म्हणून त्या ॲक्शनचा जो एरो आहे तो एन्व्हायर्नमेंटकडे पॉइंट आउट करतोय. आता काय बदल झाले माझ्या आजूबाजूच्या परिस्थितीमध्ये? तर मगाशी माझ्या मोबाईलची पोझिशन काय होती? तर ती माझ्या टेबलवरती उजव्या बाजूला माझा हात पोहोचेल इतक्या अंतरावरती तो मोबाईल होता. म्हणजे माझ्या एन्व्हायर्नमेंटमध्ये त्या वस्तूची पोझिशन ती होती.
आता माझ्या सेन्सर्सनी काहीतरी सेन्स केलं, मग माझ्या हाताला म्हणजे ॲक्च्युएटरला काहीतरी ऑर्डर दिली गेली, त्यांनी तो मोबाईल लिफ्ट केला आणि तो उचलून माझ्या पुढ्यात ठेवला. ओके. तर तो माझ्या पुढ्यात ठेवला म्हणजे त्याची जी पोझिशन बदलली. आता पुन्हा माझे सेन्सर्स काय करतील, पुन्हा मला मोबाईल लिफ्ट करायचा असेल तर पुन्हा सेन्स करतील आजूबाजूची परिस्थिती किंवा आजूबाजूची प्रत्येक गोष्टीची पोझिशन आणि आता त्यांचा सेन्स काय होईल, की आता मोबाईल कुठे आहे, माझ्या पुढ्यात आहे. तरीसुद्धा मी डोळ्यांनी उचलू शकणार नाही. डोळ्यांनी मी फक्त सेन्स करू शकते, की ती वस्तू कुठे आहे. त्यांची ॲक्शन जर मला काही घ्यायची असेल, तर कंपल्सरी मला कसली गरज आहे, तर इफेक्टर्सची किंवा ॲक्च्युएटर्सची गरज आहे. आता एकदा परत फक्त त्या डेफिनिशनकडे बघा आणि त्या डायग्रामकडे बघा, की तुम्हाला एजंट आणि एन्व्हायर्नमेंट ह्याचा किती एकमेकाशी जवळचा संबंध आहे हे कळेल आणि एजंटशिवाय एन्व्हायर्नमेंट पूर्ण होऊ शकत नाही आणि एन्व्हायर्नमेंट चा अभ्यास केल्याशिवाय एजंट काहीही काम करू शकत नाही, हे तुमच्या लक्षात येईल. An agent is anything that can be viewed as perceiving its environment through sensors and acting upon that environment through actuators. ॲक्च्युएटर्सचा वापर करून त्या एन्व्हायर्नमेंटमध्ये आपण काही बदल करतोय. बरोबर? आणि डायग्रामकडे बघा. तो जो एजंट आहे दाखवलेला, तो सेन्सर्सने काहीतरी सेन्स करतो. एन्व्हायर्नमेंटमधनं त्या गोष्टी पर्सीव्ह करून घेतो, समजून घेतो. त्याच्यावरती काहीतरी ठरवतो, डिसिजन घेतो आणि इफेक्टर्सला ऑर्डर देतो, की असं-असं कर आणि ते इफेक्टर्स ज्या काही ॲक्शन्स परफॉर्म करतात, त्या ॲक्शन्समुळे त्या एन्व्हायर्नमेंटमध्ये काही चेंजेस केले जातात. ओके. एजंट अँड एन्व्हायर्नमेंट. आता जे काही मी तुम्हाला एक्सप्लेन केलं, तेच फक्त ह्या स्लाइडमध्ये लिहिलेलं आहे. टेक अ सिंपल एक्झाम्पल ऑफ ह्युमन एजंट. इट हॅज 5 senses, that is eyes, ears, nose, skin and tongue. These senses sense the environment are called the sensors. हे जे काही सेन्सेस आहेत, हे काही सेन्सरी ऑर्गन्स आहेत. ते जे काही सेन्स करतात म्हणून त्यांना काय म्हटलं जातं? सेन्सर्स म्हटलं जातं. आता आपला एआय आहे ना, रोबोट आहे आपला. रोबोट तयार करणार आहोत आपण. सो इथे त्याला सेन्सरी ऑर्गन नाही म्हणणार आपण, सेन्सर म्हणणार. मग तो टेम्परेचर सेन्सर असू शकतो किंवा कोणताही सेन्सर असू शकतो. कॅमेरा असू शकतो किंवा काहीही. सेन्सर्स कलेक्ट द परसेप्ट्स. सेन्सर काय करतो? परसेप्ट. त्याला जे काही आजूबाजूला दिसतंय ते कलेक्ट करतो. ते सिग्नल्स कलेक्ट करतो. ऑर किंवा त्याला तुम्ही काय म्हणू शकता इनपुट्स फ्रॉम द एन्व्हायर्नमेंट किंवा एन्व्हायर्नमेंटमधनं त्याला एखादी गोष्ट सांगितली जाऊ शकते. समजा माझ्या शेजारी एखादा एजंट आहे आणि त्या एजंटने मला एखादी गोष्ट मेसेज दिला, तर त्याने दिलेला मेसेज हा सुद्धा मी सेन्स करते आणि तो पर्सीव्ह करते. म्हणजे ते मला काय मिळालेलं झालं, तर ते मला मिळालं इनपुट अँड पासेस इट टू द प्रोसेसिंग युनिट. आपल्याला एखादी मित्र किंवा मैत्रीण काहीतरी एखादी गोष्ट सांगतो. ती आपण आपल्या डोक्यामध्ये ठेवतो, प्रोसेस करतो, त्याच्यावरती विचार करतो. म्हणजेच काय करतो, तर आपल्याला काहीतरी इनपुट मिळतं आणि त्याच्यावरचं प्रोसेसिंग पुढे आपल्या मेंदूमध्ये चालू होतं. कारण काय, तर टेक्निकली बोलायचं झालं, तर एजंट 2 एजंट 1ला काहीतरी मेसेज पास करतो आणि तो मेसेज एजंट 1 कडे इनपुट म्हणून घेतला जातो आणि त्याच्यावरती काहीतरी प्रोसेसिंग केलं जातं. खरं तर मित्राने किंवा मैत्रिणीने कानात सांगितलेली एखादी गोष्ट किंवा जस्ट काहीतरी एखादं वाक्य बोललेलं साधं, आपल्या दृष्टीने ही सिच्युएशन अगदी सोपी आहे, अगदी साधी आहे. पण एआयच्या दृष्टीने किंवा आर्टिफिशियली जर तुम्हाला हेच गोष्ट करून दाखवायची असेल, तर तुम्हाला किती गोष्टी किंवा किती हार्डवेअर लागणार आहे याचा विचार करा. 2 एजंट्स लागतील. 2 रोबोट्स म्हणता येईल त्याला. त्या रोबोट्सकडे प्रत्येकाकडे सेन्सर्स लागतील. पहिला एजंट जो आहे तो मेसेज पाठवणारा असला एजंट 2 जो आहे तो मेसेज पाठवणारा म्हणजे त्याच्याकडे तशा पद्धतीचं काहीतरी हार्डवेअर तुला द्यायला लागेल. एजंट 1 जो आहे तो मेसेज घेणार आहे म्हणजे रिसीव्ह करण्यासाठी काहीतरी द्यायला लागेल. तो पर्सीव्ह करण्यासाठी काय घ्यायला लागेल. त्याच्यानंतर सेन्सर्स काही आपल्याला त्याला प्रोव्हाईड करावे लागतील जशी गरज असेल तशी. तर हे सगळं एन्व्हायर्नमेंट आपल्याला व्यवस्थित तयार करावं लागेल. म्हणूनच आपण त्याला काय म्हणतोय, आर्टिफिशियली आपण ते बनवतोय, एजंट बनवतोय. Actuators or effectors are the organs or tools using which the agent acts upon the environment.
आत्ता मगाशी सांगितलं असं, की माझ्या ह्या खोलीमध्ये म्हणजे माझ्या या एन्व्हायर्नमेंटमध्ये मोबाईल उचलण्याचं काम माझ्या हातांना करावं लागलं. म्हणजेच काय करावं लागलं? तर माझे जे ॲक्च्युएटर्स आहेत किंवा इफेक्टर्स आहेत, ते माझे ऑर्गन्स आहेत किंवा टूल्स आहेत, ज्यांचा वापर करून मी माझ्या या एन्व्हायर्नमेंटमध्ये काहीतरी ॲक्शन करू शकले. Once the sensor senses the environment, it gives the information to nervous system which takes appropriate action with the help of actuators. In case of human agents, we have hands, legs as actuators or effectors. Okay. हा पॉइंट कळला का सगळ्यांना? आत्ता सांगितलं हेच, की माणसाच्या बाबतीत आणि रोबोटच्या बाबतीत प्रत्येक गोष्ट आपण सतत कंपेअर करणार आहोत, की आपले सेन्सर्स कोणते, त्यांचे सेन्सर्स कोणते, आपण विचार कसा करतो, त्याला आता आपल्याला काय-काय सॉफ्टवेअरमध्ये त्या लिहिलं पाहिजे, कशा पद्धतीने विचार करायला शिकवलं पाहिजे, सेन्सर्समधनं त्याच्या काय-काय इनपुट येऊ शकतं, त्या इनपुटवरती त्याने रिॲक्ट कसं करायचंय, ह्या सगळ्या गोष्टी आपल्याला त्या एआयच्या एजंटला शिकवायच्या आहेत किंवा ते तसं आपल्याला अल्गोरिदम लिहायचं आहे. आफ्टर अंडरस्टँडिंग व्हॉट अन एजंट इज, लेट्स ट्राय टू फिगर आउट सेन्सर्स अँड ॲक्च्युएटर फॉर द रोबोटिक एजंट. कॅन यू थिंक ऑफ सेन्सर्स अँड ॲक्च्युएटर्स इन केस ऑफ रोबोटिक एजंट? आत्ता सांगितलं असं, की माणसाचं जर आपण ज्या बाबतीत बघतोय तसंच सेम आपल्याला सगळं आर्टिफिशियली त्या इंटेलिजंट एजंटच्या बाबतीत, रोबोटिक एजंटच्या बाबतीत विचार करायचा आहे. सो आता त्याचे सेन्सर्स किंवा त्याचे ॲक्च्युएटर्स काय बरं असू शकतील? द रोबोटिक एजंट हॅज कॅमेराज, इन्फ्रारेड रेंज फाइंडर्स, स्कॅनर्स एक्सेट्रा. तर आणखीन काही असू शकतात. टेम्परेचर सेन्सर एखाद्या ठिकाणी असू शकतो किंवा अंतर मोजण्यासाठी इन्फ्रारेड रेंज फाइंडर असू शकतो किंवा वेगळ्या पद्धतीचं ब्लूटूथ डिव्हाइस एखादं वापरलेलं असू शकतं. गेलं कुठे? हां. The robotic agent has cameras, infrared range finders, scanners, etc. used as sensors आणि त्याला जे काही वेगवेगळ्या प्रकारचे मोटर्स लावलेले असतात किंवा स्क्रीन, प्रिंटिंग डिव्हाइसेस त्याला तुम्ही काय म्हणणार आहात? ॲक्च्युएटर्स म्हणणार आहात. आणि ते ॲक्च्युएटर्स कशासाठी वापरले जाणार आहेत? टू परफॉर्म ॲक्शन ऑन गिव्हन इनपुट. जे काही इनपुट तुम्हाला मिळालेलं आहे, तिथे तुम्ही वापरणार आहात कशासाठी? तर एन्व्हायर्नमेंटमध्ये चेंजेस करण्यासाठी. ओके. आता ह्याच्यामधला लक्षात तुम्हाला आला असेल फरक काय आहे तो ह्युमनमधला आणि रोबोटिक एजंटमधला. आणि मुळात रोबोटिक एजंट म्हणजे आपण काय करणार आहोत? तर तुम्ही असं डोळ्यासमोर आणा, की एखाद्या इंडस्ट्रीमध्ये मी एक एआयचा रोबोटिक एजंट तयार करते. आता आपण ज्या पद्धतीने त्याच्याकडे बघतोय किंवा ज्या पद्धतीने विचार करतोय, अगदी छोटी-छोटी कामं त्याला द्या. असं म्हणजे छोट्याशा कामासाठी एखादा तो रोबोटिक एजंट तुम्ही तयार करणार आहात, असा विचार करा. म्हणजे तुम्हाला मोठे जे किंवा कॉम्प्लेक्स रोबोट जे असतील, ते हळू-हळू त्यांची कॉम्प्लेक्सिटी एवढी का वाढत जाते, ते लक्षात येईल. ओके. फॉर एक्झाम्पल तुम्ही असं डोळ्यासमोर आणा, की एक काय म्हणूया आपण एक इंडस्ट्री आहे, जिथे काय तयार केले जातात, तर फक्त बॉक्सेस तयार केले जातात. आणि तुम्हाला काय करायचंय, तर त्याच्यातला प्रत्येक बॉक्स आता हा तसं बघायला गेलं, तर हा फक्त एआयचा प्रोजेक्ट नाहीये हं. हा आय-ओ-टीचा प्रोजेक्ट आहे. हा जो मी काही सांगते तो. त्याच्यामध्ये आय-ओ-टी येतं. सो आता आय-ओ-टीमध्ये एआय लागणारच आहे. त्यामुळे आपण त्याचं एक्झाम्पल घेऊया. तर आपण एक बॉक्सेस बनवले जातात त्या इंडस्ट्रीमध्ये आणि त्या बॉक्समध्ये काहीतरी वस्तू किंवा काहीतरी खाद्यपदार्थ पॅक केला जातोय. असं गृहीत धरू. तर तो जो काही बॉक्स आहे, तो बॉक्स किती साइजचा आहे, त्यातला एखादा ब्रोकन नाहीये ना किंवा समजा फक्त काउंटिंगसाठी तुम्ही एक रोबोट बनवायचा ठरवलात. कशासाठीची इंडस्ट्री आहे ते तुम्हाला कळलं. बॉक्सेस आपण त्याच्यातनं खाद्यपदार्थ पॅक करून पाठवतोय. आता ते जे बॉक्सेस आहेत ते काउंट करण्यासाठी जर तुम्ही एखादा रोबोट तिथे बसवायचा ठरवलात. आता त्याला काय लागणार आहे? कॅमेरा लागणार आहे. मग तो कॅमेरा त्याच्या बॅकएंडला काहीतरी चिप बसवणार तुम्ही. त्या कॅमेऱ्यानं तुम्ही सेन्स करणार. काय-काय सेन्स करणार? तर जो काही फोटो घेतला जाईल त्या प्रत्येक वस्तूचा, प्रत्येक खोक्याचा, त्याचा साईज काय आहे, त्याचा रंग कोणता आहे किंवा त्याचा शेप कसा आहे. उद्या त्या खोक्याच्या ऐवजी एखादा भलताच खोका मी जर तिथे ठेवला, तर तो तिथे काउंट नाही झाला पाहिजे. बरोबर? कारण मी माझं जे प्रॉडक्ट आहे त्याचं काउंटिंग करण्यासाठी
म्हणून तो रोबोटिक एजंट बसवलेला आहे. सो कॅमेरा आणि त्याच्या मागे बसवलेलं जे काही सॉफ्टवेअर, त्याच्या मागे जी बसवलेली चिप आहे आणि त्याच्यामध्ये एंटर केलेलं सॉफ्टवेअर, हे एवढंच काम आपलं आत्ता करतंय. आत्ता इथे ॲक्च्युएटरची काही गरज आहे का आपल्याला? तर खरं बघायला गेलं तर नाही. आपला ॲक्च्युएटर काय असणार आहे, तर फक्त ते काउंट करून त्याचा जो काउंटर आहे, तो ॲक्चुअल पीसीमध्ये किंवा जिथे हे इनपुट गरजेचं आहे, अशा ठिकाणी ते प्रिंट करणं किंवा एखादा त्याला हे असला पाहिजे, स्क्रीन असला पाहिजे, की ज्या स्क्रीनवरती एक बॉक्स पुढे गेला, त्याने तो काउंट केला, की त्या स्क्रीनवरती फक्त तो काउंटर तो डिस्प्ले करत राहील. सो आत्ता मी अगदी छोटंसं एक एक्झाम्पल दिलं तुम्हाला. इथे काय-काय आहे? कॅमेरा आहे, प्रोग्रामसाठी म्हणून काहीतरी चिप आणि तो बोर्ड वगैरे आपण बसवलेला आहे आणि त्याला एक डिस्प्ले बसवलेला आहे. तो डिस्प्ले हा माझा ॲक्च्युएटर झाला, की ज्याच्यामध्ये किती बॉक्स मी आत्तापर्यंत काउंट केले, ते फक्त पुढे-पुढे जसे ते जात जातील असेंब्ली लाईनवरनं, तसं इथे काउंट पडत जाईल. तो डिस्प्ले करत जाईल. आता तुम्हाला आणखीन त्याच्यामध्ये गरज निर्माण व्हायला लागेल, की जे काही बॉक्सेस होते त्याचं डिस्क्रिप्शन करू शकतो का तो? किंवा ते दुसऱ्या कुठल्या एखाद्या मशीनला अपलोड करू शकतो का? किंवा ते डायरेक्टली क्लाउडला कुठे अपलोड करू शकतो का? कोणत्या वेळेमध्ये त्याने किती बॉक्सेस काउंट केले? टाईम फाइंड आउट करू शकतो का? आणखीन त्याच्यापुढे जास्त विचार करून, की किती वेळात तो किती बॉक्सेस पाठवतो आहे, ह्याच्यावरनं त्याचा काही ॲव्हरेज काढू शकतो का? एवढे-एवढे बॉक्सेस गेले पाहिजेत, अशी काही रिक्वायरमेंट देऊ शकतो का? तर हे पुढचे जे सगळे विचार आहेत, ते ॲज अ ह्युमन म्हणून मी तुम्हाला सांगत जातेय. तुमचं मशीन आहे, ते आता तुम्ही तेवढ्यापुरतं बनवलेलं असल्यामुळे, ते एवढा सगळा डीपमध्ये विचार करू शकणार नाहीये. मग तुम्हाला जर त्याला हे एवढे सगळे स्कोप त्याचा वाढवायचा असेल किंवा ह्या सगळ्या कॅपॅबिलिटीज द्यायच्या असतील, तर ऑफकोर्स काय आलं, गरज कसली पडली तुम्हाला? तर तेवढे सेन्सर्स आणि तेवढे ॲक्च्युएटर्स तुम्हाला वाढवले पाहिजेत. बरं, नुसतेच सेन्सर्स आणि ॲक्च्युएटर्स वाढवून उपयोग नाही. ते सेन्सर्स काम करून काहीतरी इनपुट आणणार, त्या इनपुटवरती तुम्ही काहीतरी प्रोसेसिंग करणार आणि ते तुम्ही ॲक्च्युएटरला काम करायला लावणार, ॲक्शन करायला लावणार. परत त्यांनी केलेल्या ॲक्शनमुळे एन्व्हायर्नमेंटमध्ये काहीतरी बदल होणार. ते बदल परत सेन्सर्समधनं परत सेन्स केले जाणार आणि ह्या सगळ्याच्या मधलं जे प्रोसेसिंग युनिट आहे, ते प्रोसेसिंग युनिटमध्ये जे काही सॉफ्टवेअर असणार आहे, तेही तुम्हाला ॲज अ एआय म्हणून डेव्हलप करायचं आहे. सो IoTचा प्रोजेक्ट म्हटल्यानंतर हे सॉफ्टवेअर डेव्हलप करणं, हे तुमच्या एआयचं काम येतं आणि बाकी हे सेन्सर्स आणि ॲक्च्युएटर्स डेव्हलप करून ते एकत्र बांधणं किंवा त्याचं काय म्हणूया आपण ॲक्चुअल युनिट तयार करणं, हे सगळं IoTच्या अंडर जातं, हार्डवेअरच्या अंडर जातं. ओके. सो इथे तुम्हाला एजंट अँड एन्व्हायर्नमेंटमध्ये एआय नेमकं कुठे येतं, हे तुमच्या लक्षात आलं. ओके. कळतंय काय सांगतेय?